विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला एक दिवस बाकी. महाराष्ट्राचा कौल कोणाला याकडे संपूर्ण देशाचं लक्ष. मतमोजणीची तयारी पूर्ण. काही उमेदवारांना उत्सुकता तर काहींना धाकधूक. मुंबईत मतमोजणीसाठी 2700 कर्मचारी काम करणार तर 10,000 पोलीस तैनात. मुंबईत 36 केंद्रावरती मतमोजणी होणार. राज्यभरात निवडणुकीदरम्यान 159 गुन्हे दाखल. मुंबईत 2, ठाण्यात 4 तर नवी मुंबईत 3 गुन्ह्यांचा समावेश. परळीत ईव्हीएम मशीन मोडतोड प्रकरणी 11 जणांना अटक. चिपळूणमध्ये स्ट्रॉंग रूमच्या परिसरातनं संशयित लोकांना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित स्थानिक असल्याची माहिती. अन्य 2 संशयित फरार. नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्रॉंग रूम, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 3 लेअरमध्ये सुरक्षा यंत्रणा. बारामती तालुक्यातल्या सुपेमध्ये अजित पवारांचे बॅनर्सवरती अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूडमध्ये विजयाचे पोस्टर्स. निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्येही निकालाआधीच झळकले. निलेश राणेंच्या विजयाचे बॅनर्स. निकालापूर्वी बॅनर लागण्यामुळे चर्चांना उधाण. नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ. नसीम खान यांच्या कार्यालयात 2 संशयित मिळाले होते. या संशयितांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅटही आढळल्यामुळे नसीम खान यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षा. सत्तेत राहण्याचा मार्ग निवडू. वंचितचे आमदार निवडून आल्यास सत्ता स्थापणाऱ्यांसह राहू. प्रकाश आंबेडकरांकडून भूमिका स्पष्ट. विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीसाठी पडद्यामागून मोर्चे बांधणी. संघ परिवारातील अनेक संघटना वेगवेगळ्या मतदारसंघात कार्यरत तर मतदानाच्या दिवशी सर्वेक्षण केल्याचीही माहिती. ॲक्सिस महा इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200 जागा तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा मिळण्याची शक्यता. माय ॲक्सिस इंडियाच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना सगळ्यात जास्त पसंती. शिंदेंना सगळ्यात जास्त 31% मतं. देवेंद्र फडणवीसांना 12, उद्धव ठाकरेंना 18 तर शरद पवारांना 5% मतं. टुडेज चाणक्याचाही एक्झिट पोल जाहीर. महायुतीला 175च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज तर महाविकास आघाडीला 100च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज. सगळे एक्झिट पोल फेल ठरणार. महाविकास आघाडी सत्तेत येणार. विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त. महाविकास आघाडी 165च्या वर जागा जिंकणार त्यांचा दावा. राज्यात परिवर्तन होणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला विश्वास तर वाढलेलं मतदान म्हणजे सत्ताधाऱ्यांचा पराभव अशी प्रतिक्रिया. राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे त्यामुळे काँग्रेसला मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. दरेकरांचा टोला. मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा युतीचं सरकार घालवणं आमच्यासाठी महत्त्वाचं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य तर जुळवाजुळव करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचं सरकार सहस्थापन होईल. थोरातांना विश्वास. नाना पटोलेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नच राहणार. अशोक चव्हाणांचा पटोलेंना टोला तर महायुतीचं सरकार येणार. चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक. निकालाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयावर चर्चा. जवळपास 2 तास बैठक. महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधणं सुरू असल्याची माहिती. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांसोबत फोनवरनं चर्चा. मातोश्रीहून महाविकास आघाडीचे नेते सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीला. संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील या नेत्यांची शरद पवारांची चर्चा.
अजित पवारांनी 16 डिसेंबरला बारामती कोर्टात हजर राहण्याचं समन्स. याचिकाकर्ते सुरेश खोपडेंची माहिती. उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करणार. 2014 मध्ये अजित पवारांनी केलं होतं वक्तव्य. भाजपचा बालेकिल्ला मुलुंड मतदारसंघ टिकवण्याचं मिहिर कोटेचांना आव्हान. तर मतदानाचा टक्का वाढल्यामुळे आणखीन जास्त मतांनी निवडून येऊ, कोटेंचा विश्वास. सांगलीच्या मतमोजणी केंद्रावर राखीव ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ. ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुतेंचा आक्षेप. तर प्रशासनाने खातरजमा केल्यानंतर शंकेचं निरसन. नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळकेंवरती गुन्हा दाखल. ईव्हीएम वाहनांची अडवणूक आणि तोडफोड प्रकरणी कारवाई. जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये वाढ. 2019च्या तुलनेत एकूण महिला मतदारांच्या टक्केवारीमध्ये 5.77% वाढ. रायगड जिल्ह्यात महिला मतदारांच्या टक्केवारीत घसरण. 2019च्या तुलनेत 4.79% महिला मतदारांच्या टक्केवारीत घसरण झाली. रायगडमध्ये एकूण 12,29,130 महिला मतदार. वर्धा जिल्ह्यामध्ये 69% मतदान. 2019च्या तुलनेत यंदा 7% अधिक मतदान. वाढत्या मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं. नॅशनल टेस्टिंग एजन्सीजकडनं यूजीसीची नेट परीक्षेची तारीख जाहीर. नेट परीक्षा 1 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान होणार. 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येईल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वी तर 11 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा होणार. 10वीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञानात पास होण्यासाठी 35 गुण आवश्यक. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण. देशभरातल्या 5.8 कोटी शिधापत्रिका रद्द. डिजिटलायझेशनच्या माध्यमातून बनावट शिधापत्रिका खाद्य मंत्रालयाकडून रद्द. ज्या राज्यात सरकारी योजनांचे पैसे जमा होतात ते खातं केवायसी नाही म्हणून फ्रीज करू नका, गोठवू नका. आरबीआयचे सर्व बँकांना स्पष्ट निर्देश. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखीन एक नवीन एसी लोकल. विरार यार्डात नवीन एसी लोकल दाखल झाली असून आठवडाभर लोकलचं टेस्टिंग. सिग्नलिंग प्रणाली आणि ओव्हरहेड वायरची देखभाल आणि दुरुस्ती याच्यासाठी आज पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन ब्लॉक. वसई रोड यार्डच्या गुड्स मार्गावरती मध्यरात्री 12:15 पासून ब्लॉक घेण्यात येणार. कार्तिकी एकादशीला रेल्वेकडनं 1 लाख प्रवाशांची विक्रमी नोंद. सोलापूर विभागानं यातून 49 लाख रुपयांचा महसूल कमावला. आळंदीत उद्यापासून संजीवन समाधी सोहळ्याचं आयोजन. उद्या आळंदीत अभिषेक, महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धूपारती, जागर असे कार्यक्रम होणार. मुंबई, ठाण्यासह राज्यभरामध्ये गुरुवारी किमान तापमानात मोठी घसरण. राज्याच्या बहुतांश भागात 11 ते 12 अंश किमान तापमानाची नोंद. मुंबईकरांनाही थंडीची चाहूल. धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढायला सुरुवात. गुरुवारी धुळ्यातील तापमान 10 अंशांवर. रायगडच्या नेरळमध्ये हॉटेलमधलं शीतपेय हातगाडीला शॉक लागून 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. हॉटेल चालक आणि हातगाडी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप. अकोला वाशिम मार्गावरच्या कापसी गावाजवळ 2 दुचाकींना अपघात. यात दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. उड्डाण पुलाला सर्व्हिस रोड नसल्यामुळे हा अपघात झाला, ग्रामस्थांचा आरोप. भिवंडीच्या वऱ्हाळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू. 1 जण अजूनही बेपत्ता. सांगलीच्या शाळगाव एमआयडीसी मधल्या म्यानमार केमिकल कंपनीत मोठ्या प्रमाणात वायू गळती. परिसरातले 9 जण रुग्णालयात दाखल. काहींची प्रकृती चिंताजनक. वायू गळती थांबवण्यासाठी प्रशासनाला यश.
पुण्याच्या खेड तालुक्यातल्या वरुडे गावात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याने स्वतःची सुटका केल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. आसामच्या गिब्बन वन्यजीव अभयारण्याजवळील विटांच्या खड्ड्यात पडलेल्या 6 हत्तींची सुटका. रेस्क्यू टीमला बचाव कार्यासाठी लागले 8 तास. दिल्लीची हवा आजही वाईट श्रेणीत. सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी. प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे कोर्टाचे आदेश. इंधन चोरीमुळे पेट्रोलचे दर वाढतात. हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण. पेट्रोल चोरी प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती RN लढ्ढा यांनी पेट्रोल चोरीच्या गंभीर परिणामांवरती भाष्य केलं. मणिपूरमध्ये सीएपीएफच्या आणखीन 8 तुकड्या तैनात. यामध्ये एका महिला बटालियनच्या तुकडीचाही समावेश. भारतीय शत्रूचे तळ नष्ट करण्यासाठी भारतीय रोबोटिक डॉग सज्ज. आधुनिक डॉगद्वारे शत्रूचा शोध घेऊन त्याचा खात्मा करण्याचा सराव यशस्वीपणे पूर्ण. या डॉगला 10 किलोमीटरपर्यंत दूर राहून ऑपरेट करता येणार. रशियाने युक्रेनवरती डागलं लांब पल्ल्याचं आंतरखंडीय क्षेपणास्त्र. युक्रेन सरकारची माहिती. 2 दिवसांपूर्वी युक्रेननं रशियावरती अमेरिकन आणि ब्रिटिश बनावटीची क्षेपणास्त्र दागली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.